दाबेली जी आहे तुम्हाला सुद्धा प्रचंड आवडते का खायला, आणि त्यातल्या त्यात जे आहे घरी अगदी गाडीवरची चव येत नाही, किंवा मग घरी जे आहे बनवल्यावर व्यवस्थित होत नाही, किंवा मग ती जी लाल चटणी आहे ती जमत नाही, तर ही रेसिपी जी आहे तुमच्यासाठीच खास आहे. कारण यामध्ये सर्व जे आहे मी सविस्तर रेसिपी सांगणार आहे. चटणी कशी बनवायची, कन्सिस्टन्सी कशी ठेवायची, सगळी तुम्हाला माहिती देणार आहे. तर इकडे जे आहे सर्वात अगोदर एक मिक्सरचं जार घेतलं, त्यामध्ये कच्चे शेंगदाणे जे आहे अर्ध्या वाटीला थोडेसे कमी असे घातले. त्यानंतर लसूण घातला सोललेला, 4 चमचे कश्मीरी मिरची पावडर घातली, चवीनुसार मीठ घातलं. अगोदर आपण जे आहे अगोदरच असंच फिरवून घेऊया, नंतर पाणी घालून छान अशी चटणी बारीक करून घेऊया. तर अगोदर फिरवून घेतलं, त्यानंतर अर्धी वाटी पाणी घातलं आणि परत एकदा फिरवून घेऊया. तर हे बघा अशा प्रकारे जी आहे चटणी मी बारीक करून घेतली. आता ही कन्सिस्टन्सीसुद्धा घट्ट आहे, पण आपण यामध्ये आणखीन थोडं पाणी जे आहे ॲड करणार आहोत. तर ही जी चटणी आहे अगोदर एका बोलमध्ये काढून घेऊया, आणि जी मिक्सरच्या भांड्याला चिकटलेली चटणी आहे त्यामध्ये पाणी घालून जे आहे परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलं ना की सगळी चटणी जी आहे इझी पद्धतीने निघून येते. आणि हे बघा इकडे जे आहे सगळी चटणी निघून आली, कन्सिस्टन्सीसुद्धा एकदम व्यवस्थित झाली. त्यापेक्षा पातळ कन्सिस्टन्सी नको. त्यानंतर जे आहे इकडे शेंगदाणे सुद्धा बनवायला घेऊया, मसाला शेंगदाणे. आता ह्या दाबेलीचा जो मसाला आहे मी घरीच बनवलेला आहे. तर ज्यावेळेस मी मागची रेसिपी दाबेलीची टाकलेली होती त्यामध्ये मी मसाला जो आहे बनवलेला होता, आणि हा मसाला एकदा बनवला की 6 ते 7 महिने सहज टिकतो. तुम्हाला जर हवी असेल ती रेसिपी तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टॅग करून देतो, तुम्ही नक्की पहा. तर शेंगदाणे घेतले इकडे जे आहे, त्यानंतर त्यामध्ये 3 चमचे जे आहे दाबेली मसाला घातला, 2 चमचे तेल घातलं, आणि छान असं एकत्रित करून आपले मसाला शेंगदाणे सुद्धा तयार झालेले आहे. ज्यावेळेस आपण दाबेलीचा मसाला बनवून ठेवतो ना तर आपल्याला दाबेली बनवायला खूप सोपं जातं. त्यानंतर इकडे जे आहे एक मीडियम साईजचा कांदासुद्धा कट केला होता, कोथिंबीर कांदा मिक्स करून ठेवला. आता आपली सगळी तयारी झालेली आहे. आता फक्त आपल्याला स्टफिंग बनवायचं आहे. तर लगेच आपण स्टफिंगसुद्धा बनवायला घेऊया. तर कढईसुद्धा तापायला ठेवली. कढईमध्ये 3 ते 4 चमचे जे आहे तेल घालूया, कारण दाबेलीचा जो मसाला आहे छान असा तेलामध्ये तळण्यासाठी तेल जे आहे जास्त हवं. त्यानंतर इकडे दाबेली मसालासुद्धा भरपूर घालायचा, कारण नावच दाबेली आहे तर मसालासुद्धा भरपूर हवा. आणि हा मसाला घरी बनवलेला असल्यामुळे कुठलेही साईड इफेक्ट होणार नाहीत. त्यानंतर 4 ते 5 चमचे जे आहे मसाला घातला, 1 चमचा कश्मीरी मिरची पावडर घातली, चवीनुसार मीठ घातलं. आता मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ जे आहे काळजीपूर्वकसुद्धा घालायचं. त्यानंतर परत एकदा मसाला जो आहे छान तेलामध्ये भाजून घेऊया. आता हा जो मसाला आपण बनवलेला होता तेव्हा थोडासा हलका भाजूनच घेतलेला होता, त्यामुळे खूप जास्त न भाजता फक्त तेलामध्ये मिक्स करून घेतला. त्यानंतर 5 ते 6 इकडे बटाटे जे आहे तुकडवून ठेवलेले होते असेच घालून घेतले, आणि लगेच स्मॅशरने स्मॅश करून घेऊया. आता तुम्ही या ठिकाणी किसून घातले तरीसुद्धा चालतील, पण हाताने कुस करून घालू नका, कारण बटाट्याचं जे स्टफिंग असतं दाबेलीचं ते थोडंसं पातळ असतं, म्हणजे थोडंसं सॉफ्ट असतं. त्यामुळं हवं तर बटाटा स्मॅश करून घाला, किंवा मग किसून घातला तरीसुद्धा चालेल, किंवा मग मी ज्या पद्धतीने स्मॅश करत आहे त्या पद्धतीने केला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून मसाल्यामध्ये, म्हणजे काय होतं बटाट्याच्या कणाकणापर्यंत मसाला जातो ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने स्मॅश करतो, आणि आपल्याला कामसुद्धा कमी होतं, थोडक्यात थोडकं जे आहे व्यवस्थित स्मॅशसुद्धा होतं. तर हे बघ, आता ज्यावेळेस आपण बाहेर दाबेली खातो गाडीवरती तर त्याचं जे फिलिंग असतं, स्टफिंग असतं थोडंसं पातळ असतं, तर ते काय करतात ना थोडंसं पाणी घालतात त्यामध्ये. तर इथे अर्धी वाटी पाणी घातलं तरीसुद्धा चालेल, कारण बटाट्यामध्ये खूप जास्त स्टार्च असतं, त्यामुळे बटाटा जो आहे पाणी पटकन शोषून घेतो आणि घट्ट होतं. फक्त आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं स्टफिंग जे आहे सॉफ्ट बनवायचं आहे, त्यासाठी ते पाणी घातलं. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता इथे कोथिंबीर वगैरे नाही घालायची, ज्यावेळेस आपण स्टफिंग जे आहे गार्निश करू ना त्यावेळेस सगळं त्यामध्ये घालून घेऊया. आणि इथे एक महत्त्वाची जिन्नस राहिली ते म्हणजेच की चिंचेची चटणी. आता दाबेली म्हटलं की चिंचेची चटणी आलीच, तर चिंचेची चटणीसुद्धा या ठिकाणी घालूया. तर 1 ते 2 चमचे चिंचेची चटणी या ठिकाणी घालत आहे. तर हा पहिला चमचा, त्यानंतर दुसरा चमचा. तर 2 चमचे चिंचेची चटणी घातली, आणि परत एकदा स्टफिंगमध्ये छान असं मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम जी आहे ऑफ करून घ्यायची. फक्त आता चिंचेची चटणी मिक्स करायची, आणि लगेच आपल्याला स्टफिंग जे आहे थंड करून घ्यायचं आहे. आणि हे बघा स्टफिंग झालं आहे का नाही, एकदम मस्त असं सॉफ्ट. ज्यावेळेस आपण गाडीवरती दाबेली खातो त्याच पद्धतीचं स्टफिंग झालं आहे का नाही हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे स्टफिंग छान असं चिंचेच्या चटणीमध्ये मिक्स करून घेतलं. त्यानंतर इकडे एक डिश घेतली होती, त्यामध्ये स्टफिंग सर्व काढून घेतलं, आणि स्टफिंग पसरवून मस्त असं थंड करून घेऊया. ज्यावेळेस आपण दाबेली बनवतो ना तर आपल्याला
कोणतीही प्रक्रिया जी आहे सोप्या पद्धतीने मिळाली की कामसुद्धा परिपूर्ण होतं. तर यासाठी काय करायचं, अगोदर दाबेली मसाला बनवून ठेवला ना की खूप काम जे आहे कमी होतं आणि घरीच असलेला दाबेली मसाला बनवला की आपल्याला कधीही दाबेली बनवता येते. आता ही दाबेली खाऊन तुमचं पोट नक्की भरेल, पण मन काही भरणार नाही बघा. या ठिकाणी स्टफिंग जे आहे छान पसरवून घेतलेलं आहे आणि आता थंड करून घेऊया. आणि पूर्णतः थंड झालं ना स्टफिंग, त्यावेळेसच आपण गार्निश करायचं, कारण यावर आपण शेव वगैरे घालत असतो, तर त्याने काय होतं गरम याने ती जी आहे लूज पडती शेव. त्यासाठी स्टफिंग थंड झालं की मगच गार्निश करू. तर इकडे स्टफिंग थंड झालं होतं, त्यावर डेसिकेटेड कोकोनट घातलं अगोदर. डेसिकेटेड कोकोनटने काय होतं, छान असा क्रंचीपणा येतो, चवसुद्धा छान लागते. आता तुम्ही म्हणाले ते किसलेलं खोबरं घातलं तरीसुद्धा चालेल, पण फक्त थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घ्या, कारण जे किसलेलं खोबरं असतं थोडंसं मोठं असतं. त्यानंतर लगेच मसाला शेंगदाणे घालूया. अशा पद्धतीने आपण स्टफिंग तयार करून घेतलं ना की दाबेली भरताना आपल्याला प्रत्येक जिन्नस जी आहे एक एक करून न भरता फक्त स्टफिंग उचललं, पावमध्ये भरलं की आपली दाबेली जी आहे तयार होणार आहे. त्यासाठी हे स्टफिंग जे आहे एकदम सोपी प्रक्रिया मी तुम्हाला दाखवत आहे. तर इथे मसाला शेंगदाणे घालून घेतले. आता मसाला शेंगदाणे घातले की लगेच नायलॉन शेवसुद्धा घालून घेऊया. भरपूर अशी नायलॉन शेव घालायची. नायलॉन शेव घालण्यामध्ये, मसाला शेंगदाणा घालण्यामध्ये कसली कंजूशी करायची नाही, कारण दाबेली आहे तर सगळी जी आहे आपल्याला चव जी आहे व्यवस्थित आली पाहिजे. त्यानंतर जो आपला कांदा कोथिंबीर होता छान असा कुस्करून घालूया, कारण कांदा जो आहे एकामेकाला चिकटलेला असतो. तर हाताने कुस्करून इथे कांदा कोथिंबीरसुद्धा घालून घेतले. हे बघा अशा पद्धतीने जे आहे कांदा कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेला आहे. भरपूर असा कांदा घालायचा, कारण दाबेली म्हटलं की कांदा आलाच. आता तुम्ही म्हणाल इथे डाळिंबाचे दाणे नाही घातले, पण इथे जे आहे डाळिंबाचे दाणे अजिबात अवेलेबल नव्हते, त्यामुळे मी इथे टुटी फुटीचा वापर करत आहे. खूप ठिकाणी असं होतं की ज्यावेळेस दाबेली बनवायची असते ना, तर दाबेलीचे जे दाणे आहेत ना अवेलेबल नसतात, तर ती लोक काय करतात, तुटी फुटीचा वापर करतात. आता 12ही महिने डाळिंब मिळणं अशक्य आहे, त्यामुळे तुटी फुटी जे आहे अतिशय उत्तम पर्याय आहे डाळिंब दाण्याच्या ऐवजी. त्यानंतर इकडे आपली सर्व जे आहे तयारी झालेली आहे, म्हणजेच की कांदा झाला, शेव झाली, त्यानंतर महत्त्वाची म्हणजे लाल चटणी झाली, शेंगदाणा मसाला झाला, पाव झाले, स्टफिंगसुद्धा तयार झालं बघा. आता इथे जे आहे दाबेलीचे पाव न घेता मी साधेच पाव घेतलेला आहे. तुमच्याकडे दाबेली पाव असेल ते घेतले तरी सुद्धा चालेल. आता इथे त्रिकोणामध्ये जे आहे थोडंसं खड्डा करून घ्यायचा, थोडंसं सुरीने चाकूने जे आहे थोडंसं कट करून घ्यायचं. त्यानंतर अगोदर जे आहे मस्त अशी लाल चटणी लावून घेऊया, भरपूर अशी. आता तुम्हाला किती तिखट आवडतं त्यावर तुम्ही डिपेंड आहे. तुम्ही हवं तर एक साईडने लाल चटणी, एक साईडने चिंचेची चटणी, किंवा मग एक साईडने लाल चटणी, एक साईडने हिरवी चटणीसुद्धा करू शकता. इथे मला प्रचंड जास्त तिखट आवडतं, त्यामुळे मी इथे जी आहे भरपूर अशी लाल चटणी घातली. त्यानंतर आता स्टफिंग घालूया. आता स्टफिंग घातलं की चमच्याने प्रेस करण्याऐवजी ना थोडंसं बोटाने केलं किंवा मग हाताने केलं ना की सोपं जातं. त्यानंतर मसाला शेंगदाणे घालूया मधोमध, थोडासा कांदा घालूया, म्हणजे एक हाताने काय होईल, छान असा क्रंच येईल मधोमध दाताखाली. त्यानंतर वरून परत थोडंसं स्टफिंग घालूया आणि सगळीकडून व्यवस्थित जे आहे स्टफिंग सील करून घेऊया, म्हणजे भाजताना जे स्टफिंग आहे ना दाबेलीचं ते बाहेर येणार नाही बघा. हे बघा अशा पद्धतीने सील करून घ्यायचं. आता नावच दाबेली आहे म्हणजे दाबून भरायची आणि दाबून खायची. आता जितकी जास्त दाबून भरू ना तितका फ्लेवर छान येणार आहे, चवसुद्धा छान येणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्या जे जिन्नस आपण घातलेला आहे ना त्याची टेस्ट आपल्या दाताखाली येणार आहे. आता नायलॉन शेवमध्ये जे आहे डिप करून घेतलं आणि हे बघा अशा पद्धतीने एक दाबेली तुम्हाला भरून दाखवली. अजून एक दाखवते. दुसरा पाव घेतला, त्यालासुद्धा चटणी लावून घेतली, त्यामध्ये सुद्धा स्टफिंग जे आहे भरून घेतलेलं आहे. मधोमध कांदा आणि शेंगदाण्याचे जे दाणे आहेत ते सुद्धा घालून घेऊया. परत एकदा थोडंसं स्टफिंग भरूया. आता भरपूर असं स्टफिंग यामध्ये मी भरलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. म्हणजे पाव कमी पण स्टफिंग जास्त, हीच तर खरी मज्जा आहे दाबेलीची. त्यानंतर परत नायलॉन शेवमध्ये डिप करून घेतलं ना अशाच पद्धतीने सर्व दाबेले जे आहे मी भरून घेणार आहे. त्यानंतर इकडे तवा तापायला ठेवला. आता काय होतं, नेहमीच आपल्या घरात बटर आहे असं अवेलेबल आहे असं होत नाही, तर तेव्हा आपण दाबेली कशावर भाजायची हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. तर काहीच नाही, आपल्याकडे तूप जे आहे नेहमी असतं, किंवा मग तूप जरी नसेल तर तेल जे आहे नेहमी असतं, त्यावर भाजलं तरीसुद्धा चालेल. कारण दाबेलीची जी चव आहे ना ती खरं तर मसाल्यामध्ये आहे, आतल्या स्टफिंगमध्ये आहे, मसाला शेंगदाण्यामध्ये आहे. बटरचं काय आहे, फक्त वरून जे आहे टेस्ट येणार आहे. तरीसुद्धा तुमच्या
तुमच्याकडे बटर असेल तर बटरमध्ये भाजलं तरीसुद्धा चालेल, पण मी जे आहे तुम्हाला सजेस्ट करेन की तुपामध्ये तेलामध्ये भाजा, छान लागते, अप्रतिम. ज्या वेळेस मी दाबेली बनवते ना त्यावेळेस मी बटरचा कधी यूज करत नाही. माझ्यासाठी मी तेलामध्ये किंवा मग तुपामध्येच भाजते. जर इतरांना हवं असेल तर मी बटरमध्ये सुद्धा भाजून देते. तर हे बघा खालीवर करत मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत दाबेली जी आहे भाजून घ्यायची आहे. आता ज्यावेळेस आपण तवा तापायला ठेवतो ना तर तवा जो आहे हलका गरम झाला की त्यावर दाबेली जी आहे ठेवून द्यायची, कारण खूप कडकडीत आपण जर तवा तापवला तर दाबेली जी आहे जळण्याची शक्यता आहे, पाव जो आहे जळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हलका गरम झाला की त्यावर जे आहे आपले दाबेलीचे पाव ठेवून द्यायचे आणि मस्त असं खालीवर करत छान असा खरपूस होईपर्यंत किंवा मग तुम्हाला कशी पद्धतीने आवडते त्या पद्धतीने होईपर्यंत भाजून घ्यायची. आणि हे बघा अशा एका मागोमाग याच पद्धतीने मी सर्व दाबेली जी आहे भाजून घेतलेली आहे. आणि काय दिसते बघा. आता घरी ज्यावेळेस आपण दाबेली बनवतो ना मनसोक्त खाऊ शकतो, कितीही खा. आणि ज्यावेळेस आपण बाहेर खातो ना तर आपल्याला असं वाटतं का अरे किती खातोय असं पण होतं, किंवा मग ही दाबेली खाऊन मी जसं की म्हणले पोट भरेल पण मन भरणार नाही. बघा असं नक्की होणार. आणि इकडे बघा सर्व दाबेली जे आहे एका मागोमाग भाजून घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर याला लाल चटणीसोबत किंवा मग चिंचे चटणीसोबत सुद्धा सर्व करू शकता. आणि अशीच खायला सुद्धा जे आहे अप्रतिम लागते. एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने दाबेली. तुम्ही बाहेरची खाणं जे आहे मस्त असं विसरून जाल, तुम्हाला बाहेरचे खाण्याची अजिबात आठवण येणार नाही. चला तर मग दाबेली रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी.